अण्णाभाऊ साठे म्हणतात, पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर उतरलेली नसून कामकरी कष्टकरी समाजाच्या तळहातावर असलेली आहे. हा विज्ञानवादी विचार घेऊन चळवळींच्या माध्यमातून, कामगार मोर्चांच्या माध्यमातून दलित, शोषित, पीडित लोकांकरिता न्याय आणि हक्कासाठी लढणारे अण्णाभाऊ साठे 1936 सालामध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या माध्यमातून एक खंबीर कार्यकर्ता म्हणून त्यांनी अनेक चळवळींमध्ये सहभाग घेतला. कामगारांच्या बोनसच्या हक्कासाठी असेल किंवा अनेक प्रकारचे होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज लढवला व त्याचबरोबर दिल्ली पर्यंत त्यांची कारकिर्दी पोहोचली. एवढंच नव्हे तर लाल बावटा कला पथक याच्या माध्यमातून स्वतःच्या पोवाड्यांद्वारे, स्वतःच्या शाहिरीद्वारे, स्वतःच्या लेखनाद्वारे दलित, शोषित आणि कामगारांच्या बद्दल अनेक ठिकाणी जागृती पसरवली. दलितांचं राजकीय व सामाजिक धोरण कशा पद्धतीने प्रसिद्धीस येईल याचे कार्य केले. आजही आपला समाज कर्मकांडामध्ये, दांभिकतेमध्ये आणि अंधश्रद्धेमध्ये आहे. या सर्व दांभिकतेवरती आणि अंधश्रद्धेवरती प्रहार करणारे अण्णाभाऊ साठे होते, जे दैववादावरती विश्वास ठेवायचे नाही, जे कधीही दांभिकतेवरती विश्वास ठेवायचे नाही. अण्णाभाऊ साठे नेहमी म्हणत असायचे, देव्हाऱ्यातील देव आणि नशिबावरती विसंबून राहू नका, कारण कष्टाशिवाय माणसाचं दारिद्र्यता संपत नाही आणि विज्ञानाशिवाय कधीही कोणत्या समाजाची प्रगती होत नाही. अशा तीक्ष्ण विचारधारेचे अण्णाभाऊ साठे होते. एवढंच नव्हे, त्यांनी स्वतःच्या आयुष्यामध्ये अनेक कादंबऱ्या आणि अनेक लेखणीतून जागृती केली आणि त्यांची सुप्रसिद्ध असणारी फकीरा नावाची कादंबरी त्यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित केली आणि म्हणत म्हणत गेले, जग बदल घालुनी घाव, सांगून गेले मला भीमराव.